ओम शांती. माझ्या शरीराचं नाव विजया माता आहे. मी ज्ञानात 27 वर्षापासून चालते. बाबा मला कसे भेटले, बाबांबद्दल मला काय आतुरता होती. मी भक्ती मार्ग खूप केला आणि भक्ती मार्ग करून उपवास व्रत वगैरे सगळं केलं. मी सगळ्यात जास्त म्हणजे संतोषी मातेचा उपवास करत होते. आणि असंच एकेवेळी मी माताजींना नेहमी देवी देवतांची पुस्तकं वाचायची मला आवड होती. एका माताजींना विचारलं, तुमच्याकडे पुस्तक आहे का? त्यांनी मला गजानन बाबाचं पुस्तक दिलं. छोटं होतं आणि ते संपलं. आणि मग ते मला म्हणायचे, तुला एवढी आवड आहे बाबा, तू गुरु वगैरे करून घे. मी म्हटलं, आमच्याकडे गुरु वगैरे काही चालणार नाही. आम्ही कीर्तनसुद्धा घराच्या बाहेर बसून ऐकू देत नाही, आम्हाला घरातच ऐकावं लागतं. पण माझ्या मिस्टरांच्या हस्ते असं शुभ कार्य घडायला पाहिजे. मी त्यांच्या पायावर पाय ठेवून चालले म्हणजे मला काही टेन्शन राहणार नाही. आणि काही योगायोग दुसऱ्या माताजींनी मला पुस्तक दिलं. तर ते पुस्तक होतं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय साप्ताहिक पाठ्यक्रम. ते पुस्तक वाचले, मला एवढा आनंद झाला. आणि माझे जे संकल्प होते, मिस्टरांच्या हस्तेच काहीतरी शुभ कार्य घडायला पाहिजे बा. आणि माझा दुसरा तिसरा पाठ चालू होता. आणि आमच्या जवळच पिंपळकोठा म्हणून गाव आहे, तिथं राजयोग शिबिर चालू होतं. आणि ज्यांच्याकडे चाललं होतं ते आणि आमचे मिस्टर भाई दोघं खूप फ्रेंड होते, जवळचे फ्रेंड होते. म्हणे, आबा चला म्हणे, इथं ओम शांतीचं केंद्र आहे आणि खूप सांगता, तुम्ही चला. नाही हो म्हणे, मला काही वेळ नाही आहे. नाही हो म्हणे, 2 मिनिटाचं काम आहे. आणि त्या दिवशी सद्गुरुवार होता. आणि ते ज्यावेळेस गेले सेंटरला, दीदींनी पाहिलं आणि भाईंनी बी पाहिलं की बा प्रसाद वगैरे वाटताय, ते खाली उतरायला लागले. दीदींचं लक्ष होतं, कोण आहेत म्हणे, भोलाण्याचे भाई आहेत. मग ज्यावेळेस त्यांना बोलवलं, आत्मा परमात्म्याचा परिचय दिला. पण त्यांनी त्यावेळेस दीदींना सांगितलं, दीदी मला तर काही वेळ नाही, पण माझ्या मिसेसला याच्यातला खूप इंटरेस्ट आहे. मग म्हणे, तुमच्याकडे राजयोग शिबिर ठेवू? हो चालेल, ठेवा म्हणे राजयोग शिबिर. आणि खरंच राजयोग शिबिर आमच्याकडे झालं. आणि मी त्यावेळेस त्या शेजारच्या गावामध्ये कधी गेली नव्हती. आणि त्यावेळेस काही फोन वगैरे नव्हते. 1997 सालची गोष्टी आहे. त्यावेळेस काही फोन वगैरे नव्हते. मग ग्रामपंचायतमध्ये फोन राहायचे. मग ग्रामपंचायतला फोन केला, शिपायला सांगितलं की आमच्या घरी जा, तुम्हाला पिंपळकोठ्याला जायला सांगितलं आहे असं म्हणून. आणि मी पिंपळकोठ्याला गेले आणि तिथंही राजयोग शिबिर चालू होतं, 3रा पाठ चालू होता. आणि ज्यावेळेस मी ते ऐकलं आणि माझ्या मनात एक शंका आली की मी तर हेच वाचते आणि हेच मला भेटून गेले. बापरे म्हणे, बाबांनी काय साथ दिले मला. आणि ज्यावेळेस राजयोग शिबिर संपल्यानंतर एक माता होती दीदींसोबत. म्हणे, माताजी तुम्हाला कसं वाटलं? म्हटलं, मला जे पाहिजे तेच भेटलं. असे अनेक प्रकारचे अनुभव आले. चालू झाले, मुरली चालू झाली, पाठशाळा चालू झाली, घरातल्या घरात पाठशाळा घेत होती. आणि त्या 6 महिने झाले, दीदी आम्हाला माउंट आबूला घेऊन गेल्या. मग मिस्टरांना सांगितलं, तुम्ही पण चला. नाही म्हणे, तू एकटी जा. नाही म्हटलं, तुम्ही येणार तर मी येईल, नाही तर मी काही येणार नाही. मग आम्ही माउंट आबूला गेलो. तोपर्यंत आम्हाला काही नियम विधी मर्यादा काही माहीत नाही. मधुवनला जायचे. गेलो. तिथं गेल्यानंतर मग मनोहर दादी होत्या त्यावेळेस, आता शरीर सोडलं आहे त्यांनी. मनोहर दादी ज्यावेळेस आम्हाला समजत होत्या, तर मनोहर दादी असंच आम्हाला सांगताच माझी अशरीरी अवस्था झाली. आणि अशरीरी अवस्था सगळे उठून गेले, पण मला काही उठायचं मन होत नव्हतं. यांनी धक्का लावून मला उठवलं. आणि त्याच्या अगोदर मी भगवत कथा वाचत होते. आणि भगवत कथा वाचल्यामुळे त्यावेळेस मला असा 1 सेकंदाचा अशरीरचा अनुभव झाला होता. पण त्यावेळेस भक्ती मार्ग होता म्हणून आपल्याला तर काही एवढं कळलं नाही. आणि मग असं 2-4 म्हाताऱ्या माता यायच्या, त्या बसायच्या. आणि असा योगायोग आला तर एक म्हातारीचं शरीर सुटत होतं, एक म्हातारीचं शरीर सुटत होतं. आणि मी अमृतेला बाबांना सांगितलं की बाबा, मला तर तुम्ही टीचर बनवून दिलं, पण एक माता असे बुजुर्ग आहेत आणि ते एक शरीर सोडतायत, पाठशाळेत बसेल कोण? मी त्यावेळेस घरातच पाठशाळा चालत होती. आणि काय योगायोग, मला पहाटे अमृतेला उठले म्हणजे टी व्ही चालू करायची आदत होती. आणि टी व्ही चालू केला. सूरजबेनचा क्लास होता, क्लास में रुद्धी क्यों नहीं होती. आणि मला ते क्लास संपूर्ण लिहायची आदत होती. उषादीचे क्लास चालायचे, सूरजबेनचे क्लास चालायचे, शिवानीबेनचे क्लास चालायचे, सगळं लिहून टाकायचे मी. ते बोलत टी व्हीमध्ये बोलायचे, मी लिहून टाकायचे. मग सूरजबेनने विधी सांगितली की मैं एक महान आत्मा हूँ, मैं इष्ट देवी हूँ, मैं पूर्वज हूँ, मैं विश्व कल्याणकारी आत्मा हूँ, ये देवकुल की आत्मा है, उठो जागो, समय को पहचानो, शिव बाबा तुम्हें बुला रहे हैं, आओ बच्चे. सारे बच्चे आ रहे हैं. असं 21 दिवसाची मी मध्ये गच्चीवर गेली. 4 ते 5 खाली अमृतेला करून घ्यायची, वरती गच्चीवर जायची आणि पूर्ण गावाला व्हायब्रेशन द्यायची या विधीमुळे. आणि असं काही योग मला ज्या जवान सुनांची गरज होती, बुवा ते आपल्या जवळ यायला पाहिजे, क्लासमध्ये बसायला पाहिजे. आणि योगायोगाने एवढी संख्या फुल झाली तर जवळजवळ 40-45 माता यायला लागल्या. जवान माता, सुना बेटा सगळ्या यायला लागल्या.
आणि मग त्यांना असं प्रेमाने समजून सांगून बा काय काही तर नियमांना दचकून जायच्या, मग इथं असे नियम आहे तसे नियम आहेत. त्यांना म्हटलं नियम वगैरे काही नाही, तुम्ही फक्त ऐका. ऐकल्यानंतर तुमच्यामध्येच दैवी गुण असतील. आपल्याला बाबांना काही दुसरं काही द्यायचं नाही, फक्त आपल्यातले अवगुण द्यायचे आणि आपल्याला चांगले गुण घ्यायचे. आपल्याला काही घरदार सोडायचं नाही, मुलाबाळांना सोडायचं नाही. असे अनेक प्रकारचे अनुभव आले. आणि एक वेळ म्हणजे घरामध्ये संख्या मावत नव्हती. मग मला असेच संकल्प चालू होते, बाबा मुझे स्पेशल पाठशाळाचे, मला पाठशाळा स्पेशल पाहिजे बाबा. आता घरामध्ये माझं काही मन लागत नाही, पोरण जॉबला आहेत, ते येऊन जायचे, नातवंड येऊन जायचे, मग सगळी तारांबळ उडून जायची. आणि मला असं वाटायचं आपण जागा घेऊ, आपण पाठशाळा बांधू, असं असे संकल्प चालू होते माझे. आणि काय योगाने ग्रामस्थ मंडळी आले, 70-80 वर्षाचे बुजुर्ग होते, ते आले. मी काकू लागायची त्यांची. म्हणे काकू तुम्ही आहे ना, तुम्हाला पुण्याचं फळ लागलं, आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतचा एक रूम देतो बा. मग त्यांनी 30 बाय 30चा एक रूम आम्हाला दिला. तिथंच आम्ही सगळी सजावट वगैरे केली, तिथं पाठशाळा चालू झाली. आणि आज बी 25-30 जण येत आहेत. आणि योगायोगाने मी नेहमी खूपच बिमार राहायची. 1995 साली माझं खूप मोठं ऑपरेशन झालेलं होतं. जठराची एवढी आतडी काढलेली होती. आणि आतडी काढून सुद्धा मला डॉक्टरांनी सांगितलं की हिला परमेश्वराने कसं पाठवलं बा. माझ्या मिस्टरांनी सांगितलं हिला कसं पाठवलं बा, ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही. आणि 97ला बाबा भेटले. आणि बाबा भेटल्यानंतर 2 वर्षांनी लगेच आणखी योगभट्टी होती जळगावला, मग गोदावरी दिदींची. मग आम्ही योगभट्टीला गेलो. योगभट्टीमध्ये थोडं बसण्यामध्ये आलं, त्याच्यामुळे थोडंसं पोटाला त्रास व्हायला लागला. मग मी घरी आले. आणि घरी आल्यानंतर दुपारी झोपून राहायची. यांना माहिती झोपत नाही बा, मी उद्योग करत असते, तू का बरं झोपते. म्हटलं माझं पोट दुखतंय. मग म्हणे चल आताच्या आता दवाखान्यात चल. दवाखान्यात गेली तर ते डॉक्टरांना माहिती होतं माझी कंडिशन. म्हणे भगवान आता हिला आहे ना, तू डायरेक्ट नायर हॉस्पिटलला नाही तर औरंगाबादला घेऊन जा, ऑपरेशन वगैरे तात्काळ करावं लागेल आणि 1 महिन्याच्या गोळ्या घे म्हणे, तू काही वेळ लावू नको. हे घरी आले. चल म्हणे आपण जाऊ औरंगाबादला नायर हॉस्पिटलला. म्हटलं कसं काय जाऊ, आपल्याकडे पैसा नाही, आपली मुलगी लग्नासारखी आहे आणि आपल्याजवळ 5,000 शिवाय काही नाही. आपण नायर हॉस्पिटल औरंगाबाद म्हटलं, आपल्याजवळ 50,000 पाहिजे, व्याजाने काढून घे. नाही म्हटलं, थांबा म्हटलं तुम्ही. आणि मी असं सकाळी अमृतवेलेला उठले. अमृतवेलेला उठल्यानंतर असं आपण जशा गप्पा करतोय बा, असे योगायोगाने बाबांना सांगितलं. म्हटलं बरं बाबा, म्हटलं बघा तुम्ही मला निमित्त बनवून दिलं आहे, मला राजयोग टीचरचं तुम्ही बनवून दिलं. आणि तुम्ही म्हणजे मग आजारपण हे दुख ते दुख तसं काही नाही. म्हटलं तुम्हाला घेऊन चाला असेल तुम्ही घेऊन चला, आणि राहू द्यायचं असेल तर चांगलं राहू द्या बाबा. म्हटलं असं संकल्प केला, बाबांची अशी वार्तालाप केली. आणि सकाळी उठली, मला अनुभव घ्यायचा होता. मी कच्चा पापड खायला लागले, शिळी भाकरी होती, चटणी भाकरी खायला लागले. मग माझे मिस्टर मला रागवायला लागले, म्हणजे तुझं पोट दुखतं आणि असं कच्चं खाते आणि कडक खाते, रात्रीचं खाते. म्हटलं बघा मला आहे ना, तुम्ही मग खाण्यामध्ये अजिबात बंधन देऊ नका, आणि मला टोकायचं नाही, म्हणलं रोकटोक करायची नाही. म्हणे तुझं पोट दुखलं का मला सांग म्हणे. म्हटलं कधीच दुखणार नाही म्हटलं माझं पोट. म्हटलं आणि काय योगायोग, त्या दिवसापासून माझं पोट बी दुखत नाही. आज माझं 65 इयर चालू आहे. आणि त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये 1 रुपयाच्या गोळीचा खर्च नाही शरीरासाठी. एवढे जबरदस्त ऑपरेशन झाले. आणि एक वेळ अशी आली, 97मध्ये बाबा भेटले आणि 2000मध्ये माझ्या मुलीचं लग्न झालं. आणि मी सेंटरला मुरल्या द्यायला चालली होती. 1 किलो मूग कोणी दिले होते, ते मूग घेऊन चालले होते. बाजारपूरला उतरली मैत्रिणीकडे, गप्पा गप्पा केल्या, रिक्षावर बसली, कालीपिली होती. कालीपिलीवर बसल्यानंतर गाडी फुल भरेल तेव्हा ड्रायव्हर घेऊन जाईल बुवा. आणि एक म्हातारे बाबा आले, ताई म्हणे तिकडे सरगा. नाही म्हटलं बाबा तुम्ही मध्ये बसा, आम्ही गप्पा करतो, आम्ही बाहेर बसतो. आणि मग आम्ही बाहेर गेटजवळ बसली. मी गेटजवळ बसल्यानंतर ड्रायव्हर आला, गाडी पॅक झाली. आणि त्या माझ्या मैत्रिणीने दरवाजा असा लोटला. ड्रायव्हरला असं वाटलं दरवाजा लागलाय, मला असं वाटलं दरवाजा बी लागलाय. आणि मी असं हात ठेवून त्या दरवाजावर बसले. गाडी अशी थोडीशी पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर दरवाजा एकदम खुला झाला आणि मी डायरेक्ट 4 व्हीलर गाडीमधून खाली पडली तर अशीच जसं काही मला कोणी झोपून दिलंय बा. आणि गाडी येतच 8-10 फूट पुढे चालली गेली. आणि बाई पडली सगळेजण आले. मग आणि आल्यानंतर ते येत नाही तोपर्यंत मी आणखी उठून झटकून साडी बिडी झटकून आणखी फ्रेश उभी राहिली. माझ्या 1 किलो मूग म्हणणं 1 दाणासुद्धा खाली पडला नाही. माझी पिशवी मुरल्या खाली पडल्या नाही. आणि तसेच मी बसले. त्यावेळेस बाजारपूर आणि पारोळ्याचं भाडं फक्त 7 रुपये होतं. आणि ज्यावेळेस मी बसस्टँडला उतरायला लागले आणि त्यावेळेस मग त्या बाई म्हणे ताई तुम्ही पैसे देऊ नका. म्हटलं का बरं, कशाला पैसे देऊ नको. नाही म्हणे तुमचं काय झालं असतं माझ्यावर काय आलं असतं. नाही बाबा म्हटलं तुझे कष्टाचे पैसे, तू 7 रुपये घे, काही झालं असतं तरी मी काही तुझं नाव घेतलं नसतं बाबा. मी अचानक पडली बाबा, मी दरवाजा लोटला नाही म्हणून मी आजच सांगितलं असतं म्हटलं. आणि ज्यावेळेस मी सेंटरला गेली दीदींना सांगितलं, त्यावेळेस मला थोडं रडू आलं बा. दीदी म्हटलं बघा असं झालं माझं, मी गाडीमधून पडली आणि थोडंसं बोटांना खरचटल्यासारखं झालेलं होतं. म्हणे बघा केवढा मोठा अनुभव, बाबाने तुम्हाला किती वाचवलं म्हणे, बाल वाचवलं म्हणे. आणि मग दुसरा आणखी एक अनुभव, नातू लहान होता माझा 2 वर्षाचा. तो घरी आला आणि घरी आल्यानंतर मग मागे उभा होता तो
आजी मला खिचडी द्या, आजी मला खिचडी द्या असं सांगत होता. मग मी एकदा संपून गेले, आजी आणखी दुसऱ्यांदा द्या, दुसऱ्यांदा दिली. आणि असं पूर्व पश्चिम घर आहे, मागून हवा आली, दरवाजा लोटला तर तो 10 फुटाच्या खाली चालला गेला. 10 फुटाच्या खाली चालला गेल्यानंतर मग माझा जीव थांबतो का, मी डायरेक्ट त्याच्या मागे उडीच मारून दिली. आणि उडी मारल्यानंतर त्याला आणखी कडेवर घेतलं आणि बाजूच्या घरामधून आणलं. त्याला बी काही लागलं नाही, तो मस्त भांग पाडत होता. तो सांगत होता, अगं म्हणे आजी काही पडल्या नाही, आजीने माझ्यासाठी उडी मारून त्याच्या आईला सांगत होता. ते त्याला घेऊन आली मी. आणि घेऊन आल्यानंतर मग थोड्या वेळानं बसली. मग बाजूच्या आजी आल्या, मग त्यांनी आयडेक्स वगैरे पायांना लावलं. आणि मी उठायला गेली तर माझे पाय काही लागायचे नाही. आणि माझे मिस्टर धुळ्याला गेले होते कोणाला पाहायला. मग गावातल्या लोकांनी फोन करून दिला की बा काकू पडले आहे, तुम्ही तिथंच थांबा काका. आणि ज्यावेळेस मी दवाखान्यात गेली, दवाखान्यात गेल्यानंतर मग माझा मुलगा बी तिकडे येऊन गेला. म्हणे आई तू तर एकदम फ्रेश आहे आणि तुझं पायाला लागलं आहे, तू असलं काही वाटत नाही म्हणे. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं मी काही मुक्कामार लागला आहे व 3-4 महिने काही हालचाल करायची नाही. घरी आले मी. मग माझे मिस्टर सांगितले बरं आहे म्हणे 3-4 महिने आराम तरी करायला, अशी काही आराम करत नाही बा. मी नेहमी उद्योगच करत राहायची, शिवणकाम करायची, चक्कीचं काम करायची, ते करायची. आणि पण मी 8 दिवससुद्धा थांबली नाही. 8 दिवसामध्ये दळण द्यायला लागली, मिरची दळायला लागली, सगळं काही करायला लागले. सगळं केल्यानंतर सुद्धा माझ्या पायाला काही नकामध्ये दुःख नाही. आणि तिसरा माझा मोठा अनुभव, आम्ही प्रेतयात्रेला गेलो होतो आणि 2 व्हीलरवरनं पडली तर डायरेक्ट कोम्यात गेले. 3 दिवसपर्यंत कोम्यात राहिल्यानंतर मग कोण म्हणे गेली, कोण म्हणे आहे, कोण म्हणे गेली. मग डॉक्टर म्हणे CT स्कॅन करावं लागेल. मग कानातले असे किडू वगैरे होते, काळा बा, मग ते असे काढले. लहानपणापासून कानात टाकलं होतं तेव्हा थोडासा कणण्याचा आवाज आला. मग माझ्या मिस्टरांनी नाही म्हणे हाय म्हणे काही गेली बिली नाही बरं का म्हणे. आणि मग ज्यावेळेस CT स्कॅन वगैरे केला तर डॉक्टर म्हणे बुवा हे मेंदूचं काम, यांना मेंदूला लागले, 3 दिवस कोम्यामध्ये विसराने मला एक डोळ्यातून 2-2, 3-3 जण दिसायचे. आणि मग म्हणे यांना 6 महिने तरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल म्हणे. मग 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली. मुलाकडे थांबली थोड्याला, 1 महिना थांबली. आणि दुसरी ट्रीटमेंट घ्यायला गेले. डॉक्टर म्हणे 6 महिने रेग्युलर तुम्हाला यावं लागेल. मी बाबांना सांगितलं बाबा तुम जानो तुम्हारा काम जानो. घरी आल्यानंतर 1 रुपयाची सुद्धा गोळी घेतली नाही. आणि त्या दिवसापासून माझं नकामध्ये सुद्धा दुख नाही. आणि आज मी पाठशाळा व्यवस्थित चालते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची कंडिशन नसताना खेडेगाव होतं, 1000 लोकसंख्या वस्तीचं एकदम अशिक्षित गाव. ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस आमचे चुलत आजो वगैरे होते, बिलाटे आली का बोलाण्याची, बिलाटे आली का बोलाण्याची असे करायचे. ते राघवाजी कसं गावामध्ये कशा गावात पोरीला देऊन टाकलं. आणि त्या गावामध्ये पोरांना घडवलं, शिक्षण केलं. आणि शेती तर केलीच नाही वा, धद्देबाईकच होते. बिझनेस करायची, माळा गुंफायची, साड्यांना प्रेस करायची आणि कपडे शिवायची, गिरण्या वगैरे, मिक्सरवर चटणी दळायची. असं करून मिक्सरवर मी 1 चक्की घेतली. त्या चक्कीमुळे माझ्या 5 चक्क्या झाल्या. आणि 5 चक्क्या झालं मग पोरांचं शिक्षण व्यवस्थित झालं. आज दोघंही पोरं प्रायमरी टीचर आहेत, जावे नायब तहसीलदार आहेत नाशिकला. म्हणजे बाबांचा मार्ग जेव्हा धरला त्यावेळेस मला असं वाटायला लागलं आपण जो आजारपण होता हा मानसिक बिमारीमुळे आपला आजारपण होता. आणि ती मानसिक बिमारी संपल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस राजयोगाचा अभ्यास भेटला तर मनाची बिमारी गेली म्हणजे आपली शारीरिक बिमारी एकदम चांगली होऊन जाते. आणि माती धरता सोनं झालं बाबांच्या कृपेमुळे. आम्हाला जो अनुभव आला तो अनुभव ती किती गुण वर्णावे बाबांचे हेच मला कळत नाही. आणि आज बी कंडिशन एकदम चांगली आहे, पाठशाळा व्यवस्थित चालते. आज रेग्युलर म्हणजे 25 ते स्टुडंट येत आहे. 4 वाजता क्लास घेते म्हाताऱ्या बायांसाठी, रात्री 8 ते 9 कंटिन्यू आमचा राजयोगाचा अभ्यास चालतो. अच्छा, ओम शांती.